आजचा जो नाईट डिबेट्स आहे तो सेल्फ रिस्पेक्ट आणि वर्सेस युगो. तर मला वाटतं माझ्या लेफ्ट साईडची जी टीम आहे ते ही सगळे इगो टीम आहे. बट तुमचा टॉपिक इगो आहे. मॅडम तुमचं नाव सांगताल? ज्ञानेश्वरी गवळी. ज्ञानेश्वरी सोनवणे. अरे वा, ज्ञानेश्वरी. ओके. अथर्व काळे. येस. बेटा तुझं नाव सांग. येस येस येस. तनुजा राठोड. येस. या राईट साईडची जी टीम आहे ती सेल्फ रिस्पेक्ट टीम आहे. तर मला वाटतं तुमच्यामधून आपण स्टार्टअप करूया. तर काय आहे इगो आणि काय आहे सेल्फ रिस्पेक्ट आणि सगळ्यात जास्त महत्त्व कशाला आहे आणि किंग मेकर कोण आहे, सेल्फ रिस्पेक्ट आहे की इगो आहे? कोणती टीम स्टार्ट करते अगोदर? हा एक ग्लोबलायझेशन स्टेजला तुम्हाला प्रेझेंट करते पा. इगो महत्वाचा आहे आपल्या लाईफमध्ये. आपल्या लाईफमध्ये इगो महत्वाचा आहे. कसा प्रूव्ह करणार? कारण आपण काही पण करताना आपण कोणाखाली पण हे नाही करू शकत. म्हणजे कोणाला पण आपण सेल्फ रिस्पेक्ट देऊ ते नाही का आपल्याला कमी समजतो. त्यामुळे आपला थोडा इगो पण असला पाहिजे. पण याच्यामध्ये प्रूव्ह होत नाही ना की इगो म्हणजे महत्वाचा आहे. तुम्हाला काय म्हणायचंय? ओमकारचं म्हणणं आहे की इगो सगळ्यात महत्वाचा आहे. जसं त्यांनी म्हणलं सेल्फ रिस्पेक्ट मध्ये आपल्याला रिस्पेक्ट भेटत नाही, असं काही नाही. सेल्फ रिस्पेक्ट मध्ये पण आपल्याला रिस्पेक्ट भेटू शकते. सेल्फ रिस्पेक्टमध्येही सेल्फ रिस्पेक्ट भेटू शकते. मॅडमचा विचार पण आहे की सेल्फ रिस्पेक्टमध्ये पण सेल्फ रिस्पेक्ट असतो. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? इगो हा स्वतःवर बिलीव्ह करायला शिकवतो आणि विदाऊट इगो आपल्याला असं वाटतं की आपण दुसऱ्यांवर डिपेंड आहोत. येस, युनिक पॉईंट. मॅडमसाठी क्लॅपिंग करताल बा. ज्ञानेश्वरी मॅडमसाठी क्लॅपिंग करताल. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे कारण त्यांनी जे पॉईंट क्रिएट केला तो खूप इम्पॉर्टंट आहे. काय म्हणणं आहे तुमचं? इगो शिवाय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही करू शकत नाही, हे त्यांचं सगळ्यात इम्पॉर्टंट विधान आहे. तर तुम्हाला काय वाटतं? हां मॅडम. सर, आपल्या म्हणजे आधीच्या काळात जसे शिवाजी महाराज ते आत्तापर्यंत सुद्धा त्यांचं नाव आहे, पण त्यांच्यामध्ये कधी इगो नव्हता. त्यांच्यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट होता असं पण मी नाही म्हणू शकत, कारण ते सगळ्या प्रजेसाठी काम करायचे आणि इगो त्यांच्यामध्ये नव्हताच. इगो होता तर त्यांच्या विरुद्ध पार्टीमध्ये इगो. येस, एक्सलंट. मॅडमसाठी क्लॅपिंग करताल पा. सेल्फ रिस्पेक्ट शिवाय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक राजा बनू शकत नाहीत. मग इगो आला कुठं? इगो राहतच नाहीये. इगोचं महत्व संपलं. दीपक शेठ आलेले आहेत. दीपक गीते. बरोबर. तर दीपक, ही दोन साईड आहेत, तुम्ही चॉईस करायची. लेफ्ट साईड जी आहे, ही जी लेफ्ट साईड आहे तर या साईडमध्ये इगो आहे आणि राईट साईडमध्ये सेल्फ रिस्पेक्ट आहे. तर तुम्हाला कोणत्या साईडला आवडेल? इगोला. बरं या, बसा मग. ईगो ठूस ठूस के भरा है क्या? यस, कोई बात नहीं है. हाँ हाँ मॅडम, यांची सेल्फ रिस्पेक्ट इम्प्रूव्हमेंट करतोय की डेफिनेटली सेल्फ रिस्पेक्ट शिवाय काहीच होऊ शकत नाही. तर इगोवाल्यांचं काय म्हणणं आहे? जर इगो जर खूप वाढला ना तर तो आपल्याला स्वतःला डिफीट करतो की आपल्याला इथपर्यंत पोहोचायचंच आहे, आणि तो जर वाढला ना तर तो आपल्याला सक्सेसच्या पीक पॉईंट पर्यंत पोहोचायला मदत करतो. पण मॅडमने आता दिलेल्या एक्झाम्पलवरून लक्षात ठेवा, 400 वर्षानंतरही आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निघतं. कधी त्यांच्यामध्ये इगो आला नाही. त्यांनी सर्वसामान्यांपासून कसली जातभेद न करता सगळ्यांना बरोबर घेऊन गेले. मग ह्यामध्ये तर सेल्फ रिस्पेक्ट येतोय, त्यामुळे तर ते राजा राहिले. मग तुम्ही म्हणताय ते कसं प्रूव्ह होऊ शकतं? नाही होऊ शकत ना. जरी सेल्फ रिस्पेक्ट असला तरी पण ते कोणासमोर झुकले नाही. त्यांच्यामध्ये तेवढा इगो होता. नाही, हा इगो नाही होणार. हां सर, बोलायचं आहे. हां, जर ते मॅडम म्हणले आता शिवाजी महाराज आहेत,
जर औरंगजेबाने आत्महत्या केली नसती इगो नसता त्याच्यात कशा घडलेच नसते ना, शिवाजी राहिलंच नसतं ना. जर अत्याचार नसता देवाच्या जनतेवर तर शिवाजी मला प्रश्न नव्हता ना, जर चांगलं चालू असतं. बरोबर आहे सर. नाही मॅच नाही होत पा. येस, मी कुठं चुकीचं काहीच बोललो, मी काहीच बोलणार नाही, कारण हा तुमचा आहे. पण मॅडमचा आन्सर एकदम एक वेळेस सेल्फ रिस्पेक्टसाठी क्लॅपिंग करताल बा, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा घडलाच नाही, बरोबर. कारण त्यांनी खरंच सगळ्या व्यक्तींना, विशेष लक्षात ठेवा, कोणत्याही कॅटेगरीचे नाही, प्रत्येक स्त्रीला मान देण्याची सुरुवात केली. आणि ती सुरुवात म्हणजे लक्षात ठेवा, आज सगळेजण, प्रत्येक पुरुष असो किंवा स्त्री असो, एका स्त्रीला मान आणि अपमान करण्याचे इगो एवढा दडून बसलेला आहे, बरोबर. पण सेल्फ रिस्पेक्ट देणारे फक्त एक छत्रपती शिवाजी महाराज होते. हे सेल्फ रिस्पेक्ट या टीमवरून समजतंय. बट तुमच्या टीममध्ये काय वाटतं तुम्हाला, इगो इम्पॉर्टंट आहे. जसं आता सरांनी सांगितलं, नाही सॅटिस्फॅक्शन आन्सर नाही होत पा, ते इम्प्रूव्हमेंट नाही दिसत किंवा प्रूव्ह होत नाहीये. हां, तर आपण एखाद्या स्पर्धेत उतरलो तर समजा आपण सेल्फ रिस्पेक्ट म्हणून नाही उतरत ना, इगो घेऊनच जाणार ना. अरे येस येस, युनिक पॉईंट पा, क्लॅपिंग करतात. युनिक, इथं काहीतरी युनिक पॉईंट क्रिएट होतोय पा. कोणत्याही स्पर्धेमध्ये उतरताना आपण निश्चित इगो घेऊनच होतो. येस, मला याच्यापेक्षा विनर व्हायचंय, इगो आहे, बरोबर. तो इगो कसा प्रूव्ह करणार पा, इगोचं वर्चस्व दिसतंय. काय वाटतं तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट वाल्यांना? बोला. इगो स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कॉन्फिडन्स देतो, आणि जर सेल्फ रिस्पेक्ट असेल तर त्याला पुश करावं लागतं की तू काम कर. युनिक पॉइंट. येस, इगो सेल्फ रिस्पेक्टला काय करतोय? सेल्फ रिस्पेक्ट असेल तर त्याला पुश करावं लागतं. ज्यामध्ये इगो असतं ते म्हणजे ते असं ठरवते की आपल्याला हे करूनच दाखवायचंय. लोक जे आपल्याला नाव ठेवतात आपल्याला हे करून दाखवायचंय. येस, ॲब्सोल्युटली. पा, इगो काय सांगतोय पा. आता तुम्ही सेल्फ रिस्पेक्ट वाले, स्कूल सोबत आपल्याला राहत नाही, पण त्याच कोणाचा ऍक्सिडेंट झाला, पैसे शिकवत असाल त्यावेळेस आपण इगोने राहिलो तर आपल्याला जीव सोडून जाऊ शकतो. येस, मॅडमसाठी क्लॅपिंग करताल बा. जर तुम्ही ॲक्सिडेंट झाला, इन फ्युचरमध्ये काही झालं आणि तुम्ही म्हणलात नाही नाही मला कुणाची गरज नाही, तर लक्षात ठेवा सेल्फ रिस्पेक्टची गरज पडते, त्याशिवाय तुम्ही पुढं नाही जाऊ शकत. पॉईंट आहे, एकदम सुपर. वैष्णव मॅडम जबरदस्त. सर एक डाऊट क्लिअर करा. हां, अहंकार आणि गर्व एकच असतो ना? अहंकार आणि गर्व एकच आहे. कुणी वेगळं सांगितलंय का तुला? आणि त्यांनी सांगितलं असं त्याला माझ्यासमोर घेऊन ये. मॅडम म्हटले आता का टायमाला कोणीच येत नाही गर्वाने, अहंकारामुळे. हो, अहंकार असणं टाईपवर नुसार असतं ना, का मला अहंकार आहे, माझ्याकडे अशी व्यक्ती आहे जी माझ्यासाठी पळते, मला अहंकार आहे की माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी करणार आहे. म्हणजे तुला सेल्फ रिस्पेक्ट बद्दलच बोलायचंय का? नाही, अहंकार इगो हा पॉझिटिव्ह पण असतो, निगेटिव्ह पण असतो. सेल्फ रिस्पेक्ट आत्मविश्वासासाठी असतो. सेल्फ रिस्पेक्ट आत्मविश्वास असतो. अहंकार आहे, मला गर्व आहे माझ्याकडे कोणतरी व्यक्ती आहे की ती माझी काळजी करते. मला गर्व आहे की मी महाराष्ट्रात जन्माला आलोय, छत्रपती शिवाजी राजे जन्मले त्या भूमीत जन्माला आलोय, असं पण असतं नाही, ना. 100% आहे. पण तो पॉइंट ज्यावेळेस तो आता जो बोलतोय ना, याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड्स म्हणतात, पण निगेटिव्ह नाही. निगेटिव्ह ॲटिट्यूड अहंकार क्रिएट करतो आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सेल्फ रिस्पेक्ट क्रिएट करतो. तो हां, छत्रपती शिवाजी महाराज इतके मोठे ग्रेट लीडर होते, तरी पण ते नेहमी त्यांच्या सेंट्सला एल्डर्सला रिस्पेक्ट द्यायचे. ते असे कधीच बोलले नाही की मी इतका मोठा राजा आहे आणि तुम्ही माझ्याशिवाय कोणीच नाही आहेत. यालाच बोलतात म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? ह्युमॅनिटीनुसार त्यांनी इगो दाखवला. नो 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 नो. ऐका, मी कुठं म्हणतो, ऐका आहे ना, ह्युमॅनिटी इगो आहे, पण त्यामध्ये निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह ती सिच्युएशन क्रिएट करते. आणि आता तुमचं जे काही कम्युनिकेट केलंय हे सगळं पॉझिटिव्ह तुमचा इगो आहे. पॉझिटिव्ह इगो तुम्ही दाखवलाय आणि तिथं महाराजांनी पण पॉझिटिव्ह इगो दाखवलाय. तो निगेटिव्ह इगोमध्ये नाही. तर निगेटिव्ह म्हणजे अहंकार काय सांगतो, समोरच्याला तुच्छ लेखतो. अहंकार पहा बरं का, लक्षात ठेवा, तुमचा अहंकार समोरच्या व्यक्तीला तुच्छ लेखतो आणि स्वतःला काय म्हणतो, मी सर्वस्व आहे. तर तो अहंकार झाला. पण तुम्ही जर त्यामधून मॅडमने सांगितलं याच्यावरून जर पाहत असाल तर तो पण सेल्फ रिस्पेक्ट आहे. काय मत आहे तुमचं? आता जर पाहता क्षणी तर सेल्फ रिस्पेक्टची टीम युनिक परफॉर्म करते किंवा त्यांच्यामधून काहीतरी सगळं काय, आणि इगोवाले पण त्यांच्याबद्दलच बोलताय. काय स्टेटमेंट आहे, वा वा, बसा.
तुम्हाला कुठं बसायचं, इगोला बसायचंय का कुठं बसायचंय?